नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पर्याय ही कादंबरी आणि आज भाग 3. इन्स्पेक्टर पाटील थोड्याच वेळात आपल्या फौज फाट्यासह हजर झाले. मी समोर दिसताच त्यांनी एखाद्या मारक्या म्हशीसारखं माझ्याकडे बघितलं, पण तोंडानं मात्र काही बोलले नाहीत. पोलिसांचं नेहमीचं रुटीन चालू झालं. इन्स्पेक्टर पाटलांच्या सूचनेवरनं एका पोलीस शिपायानं सोनालीच्या पतीला फोन केला होता. ड्रॉइंग हॉलच्या एका कोपऱ्यात एक खुर्ची घेऊन मी बसलो होतो आणि समोर चाललेली पोलिसांची धावपळ बघत सिगरेटची राख करत होतो. साधारण 15-20 मिनिटांनंतर आपल्या पोलिसी बुटांचा धाप आवाज करत पाटील माझ्याजवळ आले. काही क्षण माझ्यासमोर उभं राहून ते जळजळीत नजरेनं माझ्याकडे बघत राहिले. मग जवळची खुर्ची ओढून ते माझ्यासमोर दाणकन बसले. सिगरेट विझव, आपल्या खास कमावलेल्या पोलिसी आवाजात त्यांनी फरमावलं. मी मोठ्या आज्ञाधारकपणे नुकतीच पेटवलेली सिगरेट ॲस्ट्रेमध्ये चिरडली. हा, चल सुरू कर. काय? तुझी सुरस कथा सुरू कर ना. माझा जन्म मुंबईत झाला. लहानपणापासून मला पोलिसांचं भयंकर वेड. पोलीस दिसला की मी त्याच्या मागे धावायचो. आमच्या शेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर राहायला आला. तो मला नेहमी शट. पाटील इतक्या जोरात ओरडले की ड्रॉइंग हॉलमधले त्यांचे सगळे सहकारी आपापलं काम सोडून आमच्याकडे बघायला लागले. काय झालं आता? मी भाबडा चेहरा करून पाटलांकडे बघत म्हणालो, अहो तुम्हीच तर मला माझी सुरस कथा सांगायला सांगितलं ना. जादा शहाणपणा दाखवू नको. मी तुला मधुलिका अगरवालच्या खुनाशी तुझा काय संबंध आहे ते विचारतोय. ओ आय एम सॉरी. असं म्हणत पाटलांना मधुलिका अगरवाल बरोबरच्या माझ्या सकाळच्या भेटीचा वृत्तांत सविस्तरपणे सांगितला. पण पाटलांचा माझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसलेला नाही हे त्यांचा चेहरा सांगत होता. म्हणजे मधुलिका अगरवालची आणि तुझी आज पहिल्यांदाच भेट झाली होती? पूर्वी तुम्ही दोघांनी एकमेकांना अजिबात बघितलं नव्हतं असं तुला म्हणायचं आहे? अगदी बरोबर. आणि त्या पहिल्या भेटीत तिने तुला लग्नाची ऑफर दिली? हो. आणि आता तुझ्या ह्या सांगण्यावर मी विश्वास ठेवावा असं तुला वाटतंय? नाही, ठेवू नका तुम्ही, पण घडलं ते असं घडलं आहे. हे बघ विकी, पाटील तीक्ष्ण स्वरात म्हणाले, ही केस कुण्या मामुली स्त्रीची नाही आहे, तर रामनाथ अगरवालसारख्या एका करोडपती माणसाच्या पुतणीच्या खुनाचा मामला आहे. या केसमध्ये खुद्द गृहमंत्रीसुद्धा व्यक्तिगत पातळीवर इंटरेस्ट घ्यायची शक्यता आहे. तू आपली सुरस काल्पनिक कथा सांगून एक वेळ मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण कमिशनर साहेबांसमोर तुझी ही चालूगिरी चालू शकणार नाही. आपण पाटील साहेब, कमिशनर साहेबच काय, खुद्द मुख्यमंत्र्यांनी जरी मला विचारलं ना तरी मी हेच सांगेन जे आत्ता तुम्हाला सांगितलं आहे तेच, कारण हे एकमेव सत्य आहे. म्हणजे तुला बघताच मधुलिका अगरवाल तुझ्या प्रेमात पडली आणि आपल्याशी लग्न करावं म्हणून तुझी याचना करायला लागली. ती काही माझ्या प्रेमात वगैरे पडली नव्हती हो, आणि याचना वगैरे करत नव्हती. सरळ साध्या शब्दात तिने माझ्यासमोर एक व्यावहारिक प्रस्ताव मांडला होता. तिला एका तात्पुरत्या नवऱ्याची गरज होती आणि त्यासाठी तिने वर्तमानपत्रात जाहिरातही दिली होती. जाहिरात तात्पुरत्या नवऱ्यासाठी? पाटलांनी अविश्वासानं माझ्याकडे बघितलं. हो. कोणत्या वर्तमानपत्रात? न्यू इंडिया टाइम्समध्ये आजच्या अंकात. कदाचित दुसऱ्याही वर्तमानपत्रात सुद्धा दिली असेल, पण आजच्या टाइम्समध्ये आलेली तिची जाहिरात मी स्वतः बघितली आहे. तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर शेजारच्या बेडरूममध्ये जिथे आत्ता ती सोनाली विश्रांती घेते ना, तिथे अजूनही तो अंक पडलेला आहे. पाटील लगेच उठले, बेडरूमकडे चालायला लागले. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. बेडरूमच्या फरशीवर टाइम्सचा अंक पडलेला होता. पाटलांनी खाली वाकून तो अंक उचलला, पण अंकाची ती मधली पानं होती. बाहेरच्या बाजूची 4 पानं तिथे दिसत नव्हती आणि मधुलिकानं दिलेली जाहिरात तर 3ऱ्या पानावर होती. आता बाकीची पानं कुठं गेली? हातातला अंक माझ्यासमोर फडफडवत पाटलांनी विचारलं. अहो मला काय माहिती? पाटलांनी हातातली पानंही पुन्हा तिथेच फेकली आणि एका पोलीस शिपायाला बोलवून त्याला आजचा न्यू इंडिया टाइम्सचा अंक विकत घेऊन यायला सांगितलं.
पाटील पुन्हा माझ्याकडे वळाले आणि म्हणाले, बर, मधुलेखा अगरवालनी तुला लग्नाची ऑफर दिली ती, पण तू तिला नकार दिला, असंच ना? अहो हो ना, सुरुवातीला मला वाटलं की ती मला उल्लू बनवण्याचा प्रयत्न करते, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ती मला दुसराच कोणीतरी समजत होती. कोणी रोहित नावाचा तरुण तिची ती जाहिरात वाचून माझ्यानंतर तिथे आलेला होता. कदाचित मला ती तो रोहितच समजलेली असावी. रोहित कोण आहे हा रोहित? सकाळी मधुलिकेच्या बंगल्यातनं बाहेर पडताना भेटलेल्या त्या रोहित नावाच्या तरुणाबद्दल मी पाटलांना सांगितलं. त्याच्याबरोबर झालेल्या जुजबी संभाषणाची माहितीसुद्धा दिली. मग ही गोष्ट तुम्हाला आधीच का नाही सांगितली? सॉरी, ही गोष्ट मी विसरलो होतो. त्या रोहितचं तपशीलवार वर्णन कर. मी ते वर्णन केलं. पाटील पुन्हा आपल्या खास कमावलेल्या आवाजात म्हणाले, आता खरं सांग, एवढ्या रात्रीचा तो इथं कशा पायी आला होता? अहो, मधुलिकानं इंटरव्ह्यू देण्यासाठी मला बोलवलं होतं अर्ध्या रात्री. हो, म्हणजे आपल्या पेपरसाठी तुला तिची मुलाखत हवी होती आणि तिने तुला अर्ध्या रात्री यायला सांगितलं होतं. हो, एक ना एक दिवस तुला तुझ्या या वागण्याचा नक्की पश्चात्ताप करावा लागेल. पाटील कपाळावर आठ्या घालत म्हणाले, अहो आता काय झालं आहे? मग खरं सांग ना, तू इथं यावेळी कशासाठी आला होता? अहो, मधुलिकाचा इंटरव्ह्यू घ्यायला. विकी, तू मला काय एवढा मूर्ख समजतो का? अहो, समजायचं काय त्याच्यात? काय म्हणला तू? पाटलांनी एकदम डोळे वाटारून माझ्याकडे बघितलं. काही नाही, अहो मी म्हणत होतो तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? अरे कसा विश्वास ठेवणार सांग ना? मधुलिका अगरवालसारखी एक करोडपती स्त्री तुझ्यासारख्या मामूली रिपोर्टरला इंटरव्ह्यू देण्यासाठी अर्ध्या रात्री आपल्या बंगल्यावर बोलवती. अरे याच्यावर मीच काय, शेंबडं पोरगं तरी विश्वास ठेवन का? पण पाटील साहेब, मी खरं तेच सांगतोय. हो, मला वाटतं मी येणार नाही हे गृहीत धरून तिने मला टाळण्यासाठी अर्ध्या रात्रीची अपॉइंटमेंट दिलेली असावी. पण तो आला. येणार ना, माझं कामच आहे ते. न येऊन मला चालेल कसं? राजाबाई टॉवरच्या टोकावर जरी तिने मला इंटरव्ह्यू देण्यासाठी बोलवलं असतं ना, तरीसुद्धा मी तिथे गेलो असतो. तुमच्यासारखं आमचं थोडीच आहे पाटील साहेब. एखाद्या केसचा तपास केला नाही, तुमचा आपला पगार चालू. विकी, पाटील काहीतरी बोलणार होते त्याचवेळी एक पोलीस शिपाई एका आकर्षक व्यक्तिमत्वाच्या आणि चेहऱ्यावरूनच श्रीमंत वाटणाऱ्या माणसाला घेऊन ड्रॉइंग हॉलमध्ये शिरला होता. माझं नाव सोळंकी आहे, रमेश सोळंकी. शिपायानं तोंड उघडायच्या आधी तो आकर्षक व्यक्तिमत्वाचा माणूस अधिकारपूर्ण स्वरात म्हणाला, मी अगरवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा चेअरमन आहे. मला फोन करून इथे बोलवलं कोणी? मी बोलावलं. पाटील एकदम उठून उभे राहत नम्र स्वरात म्हणाले, मी इन्स्पेक्टर पाटील. माझी मिसेस कुठे? पाटलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सोळंकीनं विचारलं. त्या बेडरूममध्ये. त्या फार नर्वस झाल्या म्हणून त्यांना आराम करायला सांगितलं आहे. मी तिला घरी घेऊन जातो आहे. सॉरी. ह्यावेळी पाटील काहीशा ठाम स्वरात म्हणाले, एवढ्यात नाही का? अहो, आम्ही अजून त्यांचा जबाब घेतलेला नाही. सोळंकीनं काहीशा अनपेक्षित नजरेनं पाटलांकडे बघितलं आणि तो बेडरूमकडे वळाला. पाटलांनी त्याला अडवायचा प्रयत्नही केला नाही. श्रीमंत माणूस आहे ना तो तुम्हाला ढकलून जरी पुढे गेला असता तरी तुम्ही त्याला अडवलं नसतं. त्याच्या जागी दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर तुम्ही त्याला आपला पोलिसी जबाब दाखवला असता, नाही का? तू थोबाड बंद कर. पाटील चिडचिड्या स्वरात मला म्हणाले. आणखीन काहीतरी बोलून मी पाटलांना डिवचणार होतो. त्याचवेळी एक तरुण तुफानासारखा ड्रॉइंग हॉलमध्ये घुसला. त्याच्या मागोमागे एक शिपाई धावत आला. त्याला पकडायचा प्रयत्न करायला लागला. याचा अर्थ तो तरुण घराबाहेर उभ्या असलेल्या पोलीस शिपायांना न जुमानता जबरदस्तीनं आत घुसला होता. कुठं? तो तरुण बेभान झाल्यासारखा किंचाळत म्हणाला, आहे कुठे? तोवर आत आलेल्या शिपायानं त्या तरुणाचा दंड पकडला होता, पण त्यांनी झटका मारून आपला दंड सोडवून घेतला. माने, सोडा त्याला. पाटील त्या शिपायाला म्हणाले. माने नावाचा तो शिपाई बाजूला झाला. कोण कुठे? पाटलांनी कठोर स्वरात त्या तरुणाला विचारलं. मधू. तू कोण आहे पण? मी कौशल, मधूचा भावी पती. त्यांनी आपलं नाव सांगताच मी चमकून त्याच्याकडे बघितलं.
तो एका देखण्या व्यक्तिमत्वाचा आकर्षक तरुण होता. मधू आहे कुठे? शी इज डेड. कोणीतरी तिचा खून केलाय. तिचा मृतदेह आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलाय. शी इज डेड. मधू मेली. ओ गॉड. असं म्हणत कौशलनं आपलं डोकं दाबून धरलं. त्याचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. मिस्टर कौशल, पाटील तीव्र स्वरात म्हणाले, स्वतःला सावरान माझ्या 1-2 प्रश्नांची उत्तरं द्या. विचारा, काय विचारणार आहात ते? आपल्या खिशातून रुमाल काढून तो चेहऱ्यावरून फिरवत तो कापऱ्या स्वरात म्हणाला, मधुलिका अगरवालशी तुमचं लग्न ठरलं होतं? हो. केव्हा लग्न करणार होता तुम्ही? लवकरच. मी तर असं ऐकलंय का मधुलिकानं पती हवाय म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. हे माहिती का तुम्हाला? हो, माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे? मला माहिती आहे. मधूनं वर्तमानपत्रात तशी जाहिरात दिलेली होती आणि तुमच्याशी तिचं लग्न ठरलं होतं. काय गौड बांगाल काय? सांगतो. मी बसलो तर चालेल ना? कौशलनं नम्रपणे विचारलं. आबासा प्लीज. कौशल कोचावर बसला. हातातला रुमाल त्यांनी पुन्हा एकदा आपल्या चेहऱ्यावरनं फिरवला. मग एक दीर्घ निश्वास सोडत तो म्हणाला, शेठ रामनाथ अगरवालांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे आपली सगळी इस्टेट मधू आणि सोनाली या आपल्या 2 पुतण्यांच्या नावे केलेली आहे. अगरवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आज देशातला एक प्रमुख उद्योग समूह आहे. या इंडस्ट्रीजच्या डझनभर कंपन्या आहेत. या कंपन्यांची किंमत आज कित्येक कोटींच्या घरात जाईल. पण सुरुवातीला जेव्हा अगरवाल साहेबांनी या धंद्याचा पाया घातला तेव्हा त्यांच्याकडे केवळ एक छोटीशी कपडा मिल होती. ही इंडस्ट्री नावारूपाला आणण्यासाठी त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं होतं. अहो, तुम्हाला म्हणायचे काय नेमकं? पाटलांनी काहीशा अधीऱ्या स्वरात विचारलं. तेच सांगतोय. तर एवढ्या कष्टातून हा उद्योग उभा केल्यामुळे साहजिकच शेडजींचं आपल्या या इंडस्ट्रीवर अपार श्रद्धा आणि प्रेम होतं. म्हणूनच आपल्यानंतर आपल्या प्रचंड इस्टेटीची मालकीण झालेल्या आपल्या 2ही पुतण्या आपल्या या उद्योग समूहाशी बांधील राहाव्यात अशी शेडजींची इच्छा होती. थोडक्यात आपल्यानंतर आपल्या या 2ही पुतण्यांनी सगळ्या कंपन्या विकून टाकू नयेत म्हणून शेडजींनी आपल्या मृत्यूपत्रात एक अट घातलेली होती. अट घातली होती? कोणची अट होती? अट ही होती की आपल्या 2ही पुतण्यांनी अगरवाल इंडस्ट्रीजच्याच कोणा कर्मचाऱ्याशी विवाह केला पाहिजे. या अटीची पूर्तता सोनालीच्या बाबतीत अगोदरच झाली होती. अगरवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन रमेश सोळंकी यांच्याशी तिचं लग्न झालेलं आहे. आता प्रश्न होता तो फक्त मधूचा. मृत्यूपत्राच्या अटीनुसार शेडजींच्या मृत्यूनंतर 20-30 दिवसांच्या आत तिने कंपनीच्या पेरोलवर असलेल्या कोणातरी कर्मचाऱ्याशी विवाह करणं बंधनकारक होतं. आणि जर तिने तसं केलं नाही तर? मी विचारलं, आपली ओळख? प्रथमच माझ्याकडे निरखून बघत कौशलनं विचारलं, हा तो एक नमुना आहे, तुम्ही पुढं बोला. मी काही बोलायच्या आतच पाटील म्हणाले, शेडजींच्या मृत्यूला 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. येत्या 20-22 दिवसात जर मधूनं कंपनीच्या कोणा कर्मचाऱ्याशी विवाह केला नाही तर तिला आपल्या वाटेला आलेल्या इस्टेटीवर पाणी सोडावं लागेल आणि मग तिच्या वाट्याची इस्टेटसुद्धा सोनालीला मिळेल अशी स्पष्ट सूचना मृत्यूपत्रात दिली होती. पण मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुमचा रोल काय आहे? तुम्ही मधूचे भावी पती कसे होता? हा जाहिरातीचा उपद्व्याप करण्यापेक्षा तुम्ही स्वतः अगरवाल इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळवून मग मधूशी लग्न केलं असतं ते जास्त चांगलं झालं नसतं का? कौशल क्षणभर गप्प बसला. मग पुन्हा एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाला, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. आता सांगायला काही हरकत नाही. खरं सांगायचं तर मधूला ही जाहिरात द्यायची वेळ आली नसती, कारण मी अगरवाल इंडस्ट्रीजमध्येच नोकरीला होतो. अगरवाल इंडस्ट्रीजच्या एक्सपोर्ट डिव्हिजनचा मी इन्चार्ज होतो. पण रमेश सोळंकीचं आणि माझं पटत नव्हतं. सुरुवातीपासूनच मी त्याला आवडत नव्हतो. त्यामुळे मधूशी माझं लग्न व्हावं हे त्याला मान्य शक्यच नव्हतं. ज्या दिवशी रामनाथ अगरवाल साहेबांच्या मृत्यूपत्राचं वाचन झालं आणि मधूचा भावी पती हा कंपनीचा कर्मचारी असला पाहिजे ही अट त्याला समजली
त्याच क्षणी त्यांनी मला नोकरीवरनं काढून टाकलं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या पर्सनल डिपार्टमेंटला सक्त ताकीद दिली की अगरवाल इंडस्ट्रीच्या कुठल्याही कंपनीत कुठल्याही खात्यात मला कसलीही नोकरी मिळता कामा नये. अगदी चपराशाच्या पोस्टसाठी सुद्धा माझा विचार केला जाऊ नये. म्हणजे एखाद्या चपराशाशी सुद्धा मधू लग्न करू शकत होती. हो ना, शेठजींनी आपल्या मृत्यूपत्रात अजाणतेपणे ही सवलत देऊन ठेवलेली आहे. त्या अटीनुसार मधूचा भावी पती अगरवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कुठल्याही कंपनीतला कर्मचारी असायला हवा. बस. मग तो एखादा ऑफिसर असो नाही तर चपराशी असो, त्याची नोकरी 1 वर्षाची असो किंवा 1 दिवसाची असो, अट फक्त एकच, लग्नाच्या वेळी तो कंपनीच्या पे रोलवर असायला हवा. बार 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 बार. आणि म्हणूनच मीच मधूला हे सुचवलं होतं की रमेश सोळंकीला कसलाही थांगपत्ता लागू न देता चुपचाप एखाद्याशी लग्न करावं. त्याला अगरवाल इंडस्ट्रीजच्या कुठल्याही कंपनीत नोकरी मिळवून द्यावी आणि नंतर 2-3 महिन्यांनी त्याला घटस्फोट द्यावा. या पद्धतीनं मृत्यूपत्रातली अट पूर्ण झाली असती, तिला तिचा हिस्सा मिळाला असता आणि घटस्फोटानंतर ती पुन्हा तिला हव्या त्या व्यक्तीशी लग्न करायला मोकळी झाली असती. त्या जाहिरातीला रिस्पॉन्स कसा भेटला? फार चांगला, फार चांगला. सकाळपासून फोन यायला सुरुवात झाली होती. त्यातूनच मधूनं रोहित नावाच्या एका तरुणाला निवडलं होतं. 12 वाजता रोहितला अगरवाल इंडस्ट्रीजच्या एका कंपनीत नोकरी दिली गेली होती. 5 वाजेपर्यंत त्यांनी तिथे काम केलं होतं. 6 वाजता त्याचा मधूशी विवाह झाला होता आणि बोलता बोलता कौशलनं आपल्या हाताच्या मुठी वळवल्या. आज नेहमीप्रमाणे नोकरांना साप्ताहिक सुट्टी होती आणि तो माणूस रोहित इथे या बंगल्यात मधू बरोबर एकटाच होता. त्या रोहित विषयी तुम्हाला आणखीन काय माहिती आहे? फारशी काही नाही. सभ्य सुसंस्कृत माणूस होता. मधूलाही तो सभ्य आणि सज्जन वाटला होता. पण तो गरीब आणि बेकार होता. म्हणूनच 1 लाख रुपये मिळण्याच्या आशेनं तो मधूशी तात्पुरतं लग्न करायला तयार झाला होता. त्यांनी स्वतःच मधूला सांगितलं होतं की त्याची सध्याची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती आणि जोवर त्याच्याकडे थोडेफार पैसे येत नाहीत तोवर तो आपल्या प्रेयसीशी लग्न करू शकत नव्हता. त्याची पण प्रेयसी का? हो, नैना नावाच्या कोणा मुलीवर त्याचं प्रेम होतं. तिचंही त्याच्यावर प्रेम होतं. दोघांना लग्न करायची इच्छा होती, पण आर्थिक स्थितीमुळे ते शक्य होत नव्हतं. त्याची ती प्रेयसी जन्ममृत्यू नोंदणी ऑफिसमध्ये टायपिस्ट म्हणून काम करत होती आणि हा बेकार होता. अशा परिस्थितीत लग्न केलं तर दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल असं म्हणत होता तो. म्हणूनच कमी वेळात भरपूर पैसे मिळण्याच्या आशेनं तो मधूशी टेम्पररी लग्न करायला तयार झालेला होता. हे पैसे मिळाल्यावर नैनाशी लग्न करायचं त्याने नक्की केलेलं होतं. त्या रोहितने नैनाला हे सगळं सांगितलं होतं का? काय ते? हेच ना, मधूशी त्याला टेम्पररी लग्न करावं लागणार आहे ते. हो, शेवटी टेम्पररी असलं तरी लग्नच होतं ना ते. ही गोष्ट त्याने आपल्या प्रेयसीला सांगितली नसेल. सांगितली असेल, कारण मधूनही सगळ्या गोष्टीची त्याला कल्पना दिल्यानंतर तो अर्ध्या तासासाठी इथून गेला होता. परत आल्यावर त्यांनी आपल्याला ही ऑफर मान्य असल्याचं सांगितलं. म्हणजे मला वाटतं नैनाला या सगळ्याची कल्पना देण्यासाठी तो इथून गेलेला होता. आणखीन एक मुद्दा आहे. मधूशी लग्न झाल्यावर त्यांनी तिला घटस्फोट द्यायला नकार दिला असता तर? ती काळजी मधूनं घेतली होती. तिने त्याच्याकडनं एक ॲग्रीमेंट साईन करून घेतलं होतं. कसलं ॲग्रीमेंट? हेच की सगळी इस्टेट तिच्या नावावर ट्रान्सफर झाल्यानंतर म्हणेल तेव्हा त्यांनी मधूला घटस्फोट द्यायचा. नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. कायदेशीररित्या बघितलं तर अशा ॲग्रीमेंटला कवडीची किंमत नाही आहे. मी म्हणालो. म्हणजे? हे बघा, आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहाला एक पवित्र बंधन मानलं जातं. अशा प्रकारच्या कसल्याही ॲग्रीमेंटच्या जोरावर एखाद्या पतीला आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायला भाग पाडलं जाऊ शकत नाही. असलं कसलंही ॲग्रीमेंट आपल्या भारतीय न्यायालयात ग्राह्य मानलं जाणार नाही. विस्फारित नजरेनं कौशल माझ्याकडे बघत राहिला. आणि मधूच्या मृत्यूपूर्वी जर खरोखर तिचं आणि रोहितचं लग्न झालं असेल तर तो सामान्य माणूस आता मधूच्या कोट्यवधी रुपयांचा कायदेशीर वारस आहे. एखाद्या फुग्यातली हवा जावी तसा कौशलचा सगळा जोश नाहीसा झाला. त्याचा चेहरा एकदम उतरला.
काही क्षण कोणी काही बोललंच नाही. रोहितला अगरवाल इंडस्ट्रीजच्या कंपनीत जी नोकरी मिळाली आहे ती कोणी दिली होती मी विचारलं. काहीतरी बोलण्यासाठी पाटलांनी तोंड उघडलं होतं, पुन्हा मिटलं होतं. कदाचित हाच प्रश्न ते कौशलला विचारणार होते. मीच. कौशल पडेल आवाजात म्हणाला. मीच त्याला त्या कंपनीत घेऊन गेलो होतो. तिथला असिस्टंट पर्सनल मॅनेजर माझा मित्र आहे. मी सांगताच त्यांनी लगेच रोहितला जॉईन करून घेतलं होतं आणि उरलेला सगळा दिवस रोहितनी तिथे कामही केलं होतं. कोणती पोस्ट मिळाली होती त्याला? क्लर्कची. इन्स्पेक्टर साहेब, एकाएकी कौशल उत्तेजित स्वरात म्हणाला, या रोहितनीच मधूचा खून केला असेल बरं का. अहो, मधूबरोबर या बंगल्यात तो एकटाच होता. मधूचा खून करण्याची त्याला चांगली संधी होती. लग्न होताच त्याची नियत फिरली असावी आणि मधूला मिळणारी सगळी संपत्ती हडप करण्यासाठी त्यांनी तिचा खून केला असणार. हा विवाह तुमच्या समोर झालता का? हो. कुठं? माहीमला असणाऱ्या एका मंदिरात झाला होता. तुम्ही कोर्टात का नाही केला तो? अहो, कोर्टात विवाह करण्यासाठी आधी नोटीस द्यावी लागते. नोटीस दिल्यानंतर 1 महिन्यानं विवाहाची तारीख कळवली जाते. तेवढा वेळ नव्हता ना आमच्याकडे. आणि मग तो विवाह झाल्यावर दोघं हितच परत आले का? हो. आणि मग त्यावेळी तुम्ही कुठं होता? नाही, मी त्यांच्याबरोबर इथे आलो ना. त्यावेळी सगळे नोकर आपल्या साप्ताहिक सुट्टीवर होते. एक नोकर जो आमची वाट बघत थांबला होता तोही आम्ही इथे आल्यावर निघून गेला. खरं सांगायचं तर रोहितला मधूच्या सानिध्यात एकट्याला सोडायची माझी इच्छा नव्हती. पण मला इथे थांबायची आवश्यकता नाही असं मधूनी मला सांगितलं. त्यामुळे नाईलाजानं मला इथनं बाहेर पडावं लागलं. पण रात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या बंगल्यात रोहित मधूबरोबर एकटाच आहे हा विचार काही माझ्या डोक्यातनं जात नव्हता ना. मग शेवटी न राहून मी सोनालीला फोन केला आणि आजची रात्र तिने मधूला सोबत करावी असं सुचवलं. तिने तुम्हाला कारण विचारलं नाही? विचारलं होतं, पण मी सांगायचं टाळलं. सोनाली इथे आल्यावर मधू तिला सगळं काही सांगेल असं मला वाटलं होतं ना. सोनालीला इथे यायला सांगितल्यावर माझं मन शांत झालेलं नव्हतं. नाही त्या शंका मनात येऊन मला झोप येत नव्हती. अहो, मधूशी लग्न झालं असलं तरी शेवटी तो रोहित एक अनोळखी पुरुष ना. शेवटी अगदी राहवलं नाही तसा उठलो, सरळ इथे आलो. बंगल्याच्या बाहेर उभी असलेली पोलिसांची गाडी आणि दारावर उभे असलेले पोलीस बघितले. माझ्या हृदयाचं पाणी झालं. पोलिसांना न जुमानता हात शिरलो तर समजलं की. संध्याकाळी तुम्ही किती वाजता गेलता? मी 7:15च्या सुमाराला. तुम्ही इथून बाहेर पडल्यापासून आता परत येईपर्यंतच्या दरम्यान इथं काय घडलं याविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही? हो, ते मला कसं माहीत असणार इन्स्पेक्टर साहेब? ते आता रोहितच सांगू शकतो. हे बघा, आम्ही त्याला लवकर शोधून काढू. काय फार काढतो आमच्यापासून लपून राहू शकत नाही. आपल्या पत्नीचा खून करून कोणी तिची करोडो रुपयांची संपत्ती मिळवू शकत नाही. एवढी क्षुल्लक गोष्ट न समजण्या इतका तो तरुण मूर्ख असेल असं मला वाटत नाही. म्हणजे काय? हो, म्हणजे असं की कसलाही पुरावा नसताना रोहित खुनी आहे असं समजून चालणं मूर्खपणा होईल. मग रोहितच्या शिवाय आणखीन कोण खून करू शकतं? अहो, सोनाली. मधू तिच्या मार्गातनं बाजूला झाली तर सगळी संपत्ती तिला एकटीला मिळू शकते ना. अरे पण रोहितशी लग्न झाल्यावर मधूचा खून झालाय ना. ठीक आहे, पण तुम्हीही रोहितला खुनी म्हणून सिद्ध करायच्या मागे लागलात असं वाटतंय. समजा मधूचा खून रोहितनंच केल्याचं सिद्ध झालं तर रोहितला फाशी नक्की होईल आणि मधूची एकमेव वारस म्हणून सगळी संपत्ती सोनालीलाच मिळणार आहे. म्हणजे घास कसाही घातला तरी तो शेवटी सोनालीच्याच तोंडात जाणार आहे ना. अरे पण सोनालीला पैशाची काय कमी? ती आधीपासून श्रीमंत आहे. पैशासाठी ती आपल्या बहिणीचा खून का करेल? काही जण पैशाच्या बाबतीत फार लालची असतात. कितीही पैसा मिळाला तरी त्यांची हाव कमी होत नाही. अरे पण सोनाली मधूचा खून झाल्यानंतर इथं आली आणि कौशलनं जेव्हा तिच्या घरी फोन केला होता तेव्हा ती आपल्या घरी होती ना. पाटील साहेब, अजून खुनाची वेळ निश्चित झालेली नाही आहे. कदाचित मधूचा खून करून सोनाली आपल्या बंगल्यावर गेली असावी आणि नंतर कौशलचा फोन आल्यावर ती साळसूतपणे पुन्हा इथे आली असावी. असं घडणं अशक्य नाही ना. मी बोलत असताना बेडरूमचा दरवाजा धाडकन उघडला. रमेश सोळंकी बाहेर आला. तो कमालीचा संतप्त होता. एवढ्यात कोणीतरी माझ्या पत्नीवर मधूच्या खुनाचा आरोप केलेला ऐकलाय मी. कोण म्हटलं असं? नकळत कौशलची पाटलांची नजर माझ्याकडे वळली. ती शक्यता मी बोलून दाखवली होती.
मी शांतपणे रमेश सोळंकीकडे बघत म्हणालो. रमेश सोळंकीनं काहीशा तीक्ष्ण नजरेनं माझ्याकडे बघितलं. इन्स्पेक्टर, हे साहेब तुमच्याबरोबर आलेत? नाही हो. मग हे इथे काय करतायत? तुमच्याच मेहुणीने त्याला इथं बोलावलं होतं. कशासाठी? अहो, हे न्यू इंडिया टाईम्सचे रिपोर्टर आहेत. मधुलिकाजींनी इंटरव्ह्यू देण्यासाठी त्याला इथं बोलवलं होतं असं याचं म्हणणं आहे. इंटरव्ह्यूसाठी एवढ्या अर्ध्या रात्री? हा ना. रमेश सोळंकी माझ्याकडे वळला. धमकीवाजा स्वरात म्हणाला, तू माझ्या पत्नीवर बिनबुडाचा आरोप करतोयस. मी तुझ्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरू शकतो. अहो, मी केवळ एक शक्यता व्यक्त केली आहे. हे माझ्या मेहुणीचं घर आहे. मनात आलं ना, मी तुला इथून धक्के मारून बाहेर काढू शकतो. लक्षात ठेव. मग काढा की साहेब, तुम्हाला कोणी अडवलंय? रमेश सोळंकी काही क्षण माझ्याकडे जळजळीत नजरेनं बघत राहिला. मग एकदम पाटलांकडे वळाला आणि म्हणाला, या सगळ्या प्रकारानं माझ्या पत्नीचा नर्वस ब्रेकडाऊन झालाय. मी तिला इथून घेऊन जातोय. अहो, पण अजून त्यांचा जबाब? या क्षणी ती काहीही बोलायच्या अवस्थेत नाही आहे. हवं तर या बाबतीत मी पोलीस कमिशनरशी बोलतो. नाही, त्याची काय गरज आहे साहेब. कमिशनर साहेब काय सांगतील त्याची मला कल्पना आहे ना. ठीक आहे, मग मी तिला घेऊन जातो. असं म्हणत रमेश सोळंकी पुन्हा बेडरूममध्ये शिरला. मिनिटाभरात तो सोनालीला आधार देत पुन्हा बाहेर आला आणि आम्हा सगळ्यांकडे दुर्लक्ष करत ड्रॉइंग हॉलमधनं बाहेर पडला. पाटील साहेब, रमेश सोळंकी जाताच मी म्हणालो, मी आत्ताची जी शक्यता वर्तवली होती ना, त्यात थोडी सुधारणा करतो. काय करतो आता? सोनालीपेक्षा हा माणूस खुनी असण्याची जास्त शक्यता आहे. या माणसाकडे बघून असं वाटतं की आपल्या मेहुणीच्या वाटेला आलेला हिस्सा हडपण्यासाठी हा तिचा खून करायला मागे पुढे बघणार नाही. कारण मधूच्या वाट्याची संपत्ती त्याच्या पत्नीला मिळाली काय किंवा त्याला मिळाली काय, दोन्ही एकच. हे बघ, हे फक्त आहे ना, त्याने तुला या बंगल्यातनं धक्के मारून बाहेर काढायची धमकी दिली म्हणून बोलतोय तू. पाटील साहेब, अशा धमक्यांना मी भीक घालत नाही याची तुम्हाला कल्पना आहे. अशा धमक्या तर मला पैसेवाले लोक नेहमी देतात. पाटील कौशलकडे वळाले आणि म्हणाले, कौशल, तुम्हाला काय वाटतं? रमेश सोळंकी आपल्या मेहुणीचा खून करू शकतो का? कौशल क्षणभर गप्प राहिला. मग सावधपणे म्हणाला, खरं सांगायचं ना तर मला हा माणूस आहे ना अजिबात आवडत नाही. मधूच्या खून प्रकरणात जर त्याला फाशी झाली तर मला त्याचं दुःख अजिबात होणार नाही. पण तरीही त्याने मधूचा खून केला असेल असं नाही वाटत मला. रोहित सापडल्यावर या खून प्रकरणावर बराचसा प्रकाश पडेल असं वाटतोय. कुणी काही बोललं नाही. आता तू स्वतःहून इथनं हलणार आहे का मी तुला बाहेरचा रस्ता दाखवावा असं तुला वाटतंय? छे, तुम्ही कशाला एवढा त्रास घेताय? तुम्हाला अजून इथं बरंच काम आहे. मी स्वतः हलतो की इथनं, मी म्हणालो. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण जाऊ शकता. पाटील कौशलला म्हणाले, कसं आहे, जोपर्यंत पोस्टमार्टमचा रिपोर्ट येत नाही ना तोवर तुमची गरज आम्हाला भासणार नाही. ओके. कौशल कोचातनं उठून उभा राहत म्हणाला. मी आणि कौशल एकत्र मधुलिकाच्या बंगल्यातनं बाहेर पडलो. बाहेर येताच मी कौशलला म्हणालो, मी मघापासून विचार करतोय, मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे ते लक्षात येत नाही. तुम्ही न्यू इंडिया टाइम्सचे रिपोर्टर आहात असं इन्स्पेक्टर साहेब म्हटल्याचं मी ऐकलंय. आणि तसं असेल तर टाइम्सच्या ऑफिसमध्ये तुम्ही मला कधीतरी पाहिलं असेल. हां, हे शक्य आहे. तुम्ही तिथे नेहमी येता का? नाही, नेहमी असं नाही, पण येतो कधी कधी. तिथला चीफ एडिटर आहे ना अय्यर, तो माझा जुना मित्र आहे. त्या बाजूला कधी गेलो तर त्याला भेटायला येतो मी. मग आता परत कधी आला तर मलाही तुमच्या दर्शनाचा लाभ द्या. आम्हा रिपोर्टरांकडनं तुम्हाला दुसरं काही नाही तरी एक कप चहा नक्की मिळेल. अरे जरूर जरूर. कौशल माझ्या पाठीवर हलकेच थाप मारत म्हणाला, तुमच्या भावी पत्नीच्या मृत्यूनं मला फार दुःख होतंय बरं का. कौशलनं काही न बोलता एक दीर्घ निश्वास सोडला. अच्छा, गुड नाईट असं म्हणत मी मोटरसायकलकडे वळालो. अरे गुड नाईट काय, गुड मॉर्निंग म्हणा, 2 वाजत आलेत. कौशल किंचित हसून म्हणाला, अरे हो खरंच की, शनिवार उजाडला नाही का. ओके, गुड मॉर्निंग असं म्हणत मीही हसलो. श्रोते हो, हा होता पर्याय या कादंबरीचा 3रा भाग, 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.